आलेला इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले आणि 150 वर्षाच्या गुलामगिरीच्या वरवट्याखाली आपण भरडत राहिलो। पण भारतातील थोर देशभक्तांनी भारत माताच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राणांचे बलिदान अर्पण करून तोडल्या। तेव्हा आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला। 14 ऑगस्ट मध्यरात्री पंडित नेहरू हर्षाने म्हणाले, मध्यरात्री 12 वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याची जागृती होऊन स्वातंत्र्य संपादन केले। स्वातंत्र्याचा जय जयकार भारत खंडाच्या कानकोपऱ्यात टुमटुमू लागला। मी आता तुमच्यातील एक अशी लॉर्ड माउंटबॅटनने घोषणा केली। भारताच्या राजधानीत 21 तोफांची सलामी घुमली। संसद भवनावर युनियन जॅक ऐवजी तिरंगा फडकविण्यात आला व संपूर्ण भारतात आनंदाचा सोहळा सुरू झाला। मुठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला, 150 वर्ष राज्य कसे केले, भारतातील कमकुवत राज्यसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांच्या संस्थानिकांचा व त्यातील स्वार्थी वृत्तीचा धूतपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश वादक्रांत केला। जबरदस्त सेसारा बनवून पैसा वापरून इंग्रजांना संपन्न केले व भारताला दरिद्र बनला। 1857च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुरोसिंग इत्यादी धाराती पडले, तर लाल पाळ आणि नेहरू गांधींनी अहिंसा तत्वाने इंग्रजांशी सामना केला। वासुदेव फडके चाफेकर बंधू यांनी इंग्रजांना जेलीस आणले, तर देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले। आझाद, भगतसिंग, राजगुरू, कुबेर, सुखदेव यांनी वीरमरण पत्कारले। 1942च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू यांनी यातनामक तुरुंगवास भोगला, तर श्रीकुमार अरुणा यांनी करेंगे या मरेंगे निर्धारास अपूर्व कामगिरी दाखवली। सुभाषबाबूच्या आझाद हिंद सेनेनेही अभूतपूर्व काम केले। विषमतेने व दुष्ट चालरीतींनी पोखरलेल्या भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी आयुष्य खर्चणारे राजा राम मोहन रॉय आणि विद्यासागर व स्वामी विवेकानंद यांनीही समाजाला नवे विचार व नवा दृष्टिकोन दिला। या सर्वांच्या बलिदानाने, हाल अपेक्षाने व खट्टर प्रयत्नाने दिन 15 ऑगस्ट 1947चा स्वातंत्र्य सूर्य उगवला। परकीय आक्रमणाबरोबर देशातील काही गंभीर समस्या, संकटे आपल्या पुढे आवासून उभी आहेत। त्यांच्याशी सामना करण्यासाठी या दिवशी आपण कटिबद्ध होऊया। अजूनही आपल्या देशाला अंधश्रद्धा, भरमसाठ लोकसंख्या, भ्रष्टाचार, विविध रोगराई निवारण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत। मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा न करता मी देशाला काय देऊ शकते याचा विचार करून देशासाठी प्रसंगी प्राण अर्पण करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।